सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत श्रमिकांच्या अनोख्या जगात हे श्री विवेक पटवर्धन लिखित पुस्तक. कालच्या भागात आपण बघितलं की ते असं म्हणत होते की 3 मुद्दे सगळ्यांच्या समोर यायला हवेत त्यांच्या दृष्टीने. तर बघूया ते काय 3 मुद्दे आहेत ते. पहिला मुद्दा म्हणजे उद्योगधंद्यामधले नेते आणि कर्मचारी यांनी आपापल्या भूमिकांवर विचार करायला हवा. या बाबतीत आपल्या समोर काही उत्तम उदाहरणं आहेत. 1556 साली झालेल्या टाटा स्टीलच्या कराराकडे एक धावती नजर टाकली तरी JRD टाटा यांची दूरदृष्टी आणि विचार मीमांसा स्पष्ट दिसते. या करारात एकमेकांची सुरक्षा, म्युच्युअल सिक्युरिटी या शीर्षकाखाली 12 मुद्द्यांमध्ये वादग्रस्त गोष्टींबाबत दोन्ही पक्षांची बाजू काय असावी आणि एकमेकांचे हक्क आणि कर्तव्य काय असावे याची व्याख्या नमूद केलेली आहे. फक्त एक दूरदर्शी नेताच तयार करून त्यावर स्वाक्षरी करू शकतो असा हा एक दुर्मिळ करार आहे. याच्या पूर्णपणे भिन्न असं चित्र नुकत्याच पुण्यात बंद झालेल्या रेकॉर्ड कंपनीच्या बाबतीत दिसतं. रेकॉर्डनं दिवाळीच्या दिवशी मिठाई वाटून सर्व कामगारांना दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मजा करा असं सांगितलं. त्यानंतर मात्र दिवाळीच्या आदल्या दिवशी लोकांना काढून टाकल्याची पत्र पोस्टात टाकली, जी बहुतेक कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मिळाली. दुसऱ्या बाजूला बेजबाबदार कामगार नेत्यांनी बेईमान मॅनेजमेंटशी हातमिळवणी केल्याचीही चिक्कार उदाहरणं आहे. मात्र ते करार गुप्तपणे झाले आणि लोकांनी त्याचा बऱ्यापैकी अचूक अंदाज वर्तवला असला तरी वास्तव नजरेआडच राहिलं. JRD टाटांसारखे द्रष्टे आणि राजा कुलकर्णी यांच्यासारखे महान कामगार नेते दुर्मिळ असतात. बेईमान नेते त्या मानानं बहुसंख्य असतात. विवेकबुद्धी हरवून बसलेले मालक आणि कामगार संघटनांचे नेते यांच्या गैरवर्तनाला आळा कोण घालणार हा खरा प्रश्न आहे. याचं उत्तर तसं उघड आहे, ते म्हणजे शासन. सरकार या बाबतीत आपल्या भूमिकेत पूर्णपणे अपयशी ठरलं ही दुर्दैवी बाब आहे. गिरणी कामगारांच्या संपाच्या वेळी त्यामुळे सरकारवर कठोर टीकाही झाली. मोजके शब्द वापरून सांगायचं तर कायदे तयार करून त्यांची अंमलबजावणी करणं आणि वेळच्या वेळी दखल घेऊन उद्योगधंदे चालू ठेवायला मदत करणं ही सरकारची भूमिका असायला हवी. कायद्यांची कठोर अंमलबजावणी करणं आणि वेळच्या वेळी कामकाजात लक्ष घालणं यासाठी अनेकदा शासनाची गरज असल्याचं दिसून आलं आहे. या पुस्तकातल्या दुसऱ्या एका भागात आपण पाहिलं तसं सरकारनं या भूमिकेचा जवळपास त्याग केला. मारुती सुझुकीच्या संपात तर हे ठळकपणे दिसून आलं. ICLRच्या मर्चंट्स ऑफ मिनेस या अहवालानुसार निष्कर्ष असा आहे: हरियाणा राज्याचा कामगार विभाग हा अनुचित कारवाई करताना आणि उचित ठिकाणी कारवाई न केल्यामुळे अनेकदा कामगार संघटनेच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर मंजूर असलेल्या महत्त्वाच्या हक्कांचं उल्लंघन करत होता, असं यासाठी नियुक्त केलेल्या प्रतिनिधी मंडळाला आढळून आलं. मारुतीच्या उदाहरणाबाबत PUDRचं मत मांडणारा नुकताच प्रकाशित झालेला अहवाल बड्या उद्योगपतींना निपक्षपातीपणे प्रोत्साहन देणं आणि कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबवणं याबद्दल सरकारच्या क्षमतांवरचा वाचकांचा विश्वास टळमळीत करेल असाच आहे. 1960 आणि 70 या दशकांमध्ये सरकार कामगारांना जास्त चुकतं माप देत असे, त्यांच्यावर आरोप असे होत होते. आणि आता लंबकाचा काटा पूर्णपणे उलट्या दिशेला झुकला आहे. सरकार मालकांची पक्षपातीपणे बाजू घेतं तेव्हा त्याचा परिणाम विनाशकारी असतो. मारुती सुझुकी हे एकमेव उदाहरण नाही, तर अशी अनेक उदाहरणं आहेत आणि अलीकडच्या काळात त्याचा परिणाम लोकांच्या मनात अनिश्चिततेची भावना पसरवण्यात झाला आहे. एखाद्या संपात जसं आपण या भागातल्या काही उदाहरणांमध्ये पाहिलं तसं सामान्य कर्मचाऱ्यांना खूप हाल सोसावे लागतात. त्यांना केवळ आर्थिक नुकसान सोसावं लागतं असं नाही, तर नोकरी गमावल्यानं समाजातलं स्थानही खालावतं. काही वेळा मुलांची शिक्षणं थांबतात. सामाजिक पातळीवर त्यांना याचा जबर फटका बसतो. सत्ताहीन संघटना आणि कामगारांच्या दुःखाकडे डोळेझाक करणारं सरकार
यामुळे मालकांनीच त्यांचे व्यवसाय जास्त सामाजिक भान आणि जबाबदारी बाळगून चालवायला हवे. गोविंद काका हे श्री रामकृष्ण एंटरप्राइजेसचे संस्थापक संचालक हा दृष्टिकोन जाणून होते. 2008 साली कंपनीला आर्थिक नुकसान झालं तेव्हा त्यांनी अतिरिक्त कामगारांना सामाजिक जबाबदारी म्हणून सांभाळलं. काढून टाकलं नाही. सगळ्यांना असंच वागता येईल असं नाही, पण कर्मचाऱ्यांचं आयुष्य आणि मानसिकता संवादातून समजावून घेणं हे तर प्रत्येक मालकाला करता येण्याजोगं आहे. ते केलं तर एक सर्वसमावेशक उत्तर सापडू शकेल. नाहीतर हिंसात्मक उत्तर उफाळून येतं आणि तेच चुकीच्या उत्तरापर्यंत पोहोचवतं. पुण्यातल्या कामगार संघटनांनी बाहेरचा नेता हा प्रकार धुडकावून लावला असं दिसतं. तिथे काही खूप स्वागतार्ह गोष्टी घडताना दिसतात. उदाहरणार्थ ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्स अँड असेंब्लीज लिमिटेड ही कंपनी. याबाबत मी दुसऱ्या एका भागात सविस्तर लिहिलंय. मालकांच्या बाजूनं पाहिलं तर पॉलीहायड्रॉन आणि हायटेक इंजिनियर्स यांनी प्रतिकूलतेचा मार्ग सोडून कामगारांशी नातं संपूर्णपणे बदलून टाकलं. दृष्ट लागावं असं केलं आहे. म्हणजेच आशेला भरपूर जागा आहे. मंडळी, इथे विभाग दुसरा संपलाय, विभाग तिसरा चालू होतोय. तो आहे नेतृत्वाबद्दल. याहून जास्त विरोधाभास पाहायलाच मिळणार नाही. एक 7वी पास, दुसरे दोघं IIT मध्ये शिकलेले. मी त्यांच्याबद्दल पुढे लिहिलेलं आहेच. शिक्षणाचा उपयोग तर आहेच, पण नेतृत्व हे वॉरेन बेनिस म्हणतो तसं पूर्णपणे स्वतःची उन्नती करणं आणि प्रामाणिकपणे स्वतःला पटलं तेच करणं याच्याशी निगडीत असतं. व्हॅल्यू ॲडेड या तत्वानुसार कंपनीची संपत्ती कामगारांबरोबर, अगदी कंत्राटी कामगारांबरोबरही वाटून घेणारे हेमंत मोंडकर यांना मी ओळखतो आणि आता मी त्यांच्या कंपनीत संचालकही आहे. खरं तर पॉलीहायड्रॉन या कंपनीत त्यांनी हा उपक्रम प्रथम चालू केला. त्या हुंदरे यांची मला भेट घ्यायची होती. दुर्दैवानं आमची भेट होण्याआधीच मृत्यूनं त्यांना गाठलं. हुंदरे यांनी पॉलीहायड्रॉनच्या वतीनं एक आदर्श मांडला होता. तो अनुकरण करण्याजोगा असला तरी ते करणं सोपं नव्हतं, पण मोंडकर यांना ते जमलं. गोविंद काका ढोलकिया यांचं शिक्षण म्हणाल तर फारसं नव्हतं, पण ते एक योग्य पद्धतीनं विकसित होत गेलेलं नेतृत्व होतं. माझ्या सर्व कृतींवर माझ्या काळजाचं नियंत्रण असतं असं ते म्हणत. ते करोडो रुपयांची उलाढाल असलेली कंपनी चालवतात. ते म्हणतात, मी माझ्या कर्मचाऱ्यांच्या सर्व समस्यांची काळजी घेईन. गोविंद काकांसाठी त्यांच्या कंपनीतल्या माणसांचं व्यवस्थापन सोपं आहे, कारण काळजीपूर्वक ऐकणं हे कौशल्य त्यांना अवगत आहे आणि संभाषणाचं महत्त्व ते जाणतात. मोंडकर आणि गोविंद काका यांच्यासारख्या ऐकून समजून घेण्याचं अभूतपूर्व कौशल्य अंगी बाणवलेल्या आणि संभाषण साधणाऱ्या लोकांना तुम्ही भेटता तेव्हा तुमचा मार्क ट्वेनच्या एका प्रसिद्ध वचनावर नव्यानं विश्वास बसतो. तो म्हणतो, लोकांना आदेश देण्याचे विशेष कष्ट घेणं आपण थांबवायला लागलो तर काहीतरी अर्थपूर्ण संवाद घडेल. सर्वसामान्य माणसाच्या डोक्यात कामगार संघटनेचं नेतृत्व म्हणजे आक्रमकता असं समीकरण पक्कं असतं. अरविंद श्रौती हे त्याला अपवाद होते. ते केवळ संघटनेचे नेते नव्हते, तर ते त्यांचे गुरु होते. ते स्वतःला सल्लागार म्हणवत असले तरी प्रत्यक्षात ते उत्तम मार्गदर्शक आहेत आणि पिंपरी चिंचवड मधल्या औद्योगिक क्षेत्रावर त्यांचा चांगलाच प्रभाव आहे. शॉप फ्लोअरवरच्या कामगार संघटनेच्या नेत्यांना त्यांनी त्यांच्या समस्यांवर अनेकदा नाविन्यपूर्ण आणि पुरोगामी उपाय अंगीकारायला भाग पाडले. मुख्य म्हणजे ते उपाय सकारात्मक, आक्रमकतेचा वापर नसलेले आणि सौहार्दपूर्ण नातेसंबंध जोपासणारे ठरले. यशाच्या या मार्गावर द्विधावस्थेत नेणारे अनेक चौक वाटेत लागतात. नेतृत्व गुणाच्या विकासाच्या एखाद्याच्या मार्गाबद्दलही असंच म्हणता येईल. या भागात यातल्या द्विधावस्थेत नेणाऱ्या काही पेच प्रसंगांबद्दल माहिती सामावलेली आहे. प्रकरण पहिलं या तिसऱ्या भागातलं, जिथे CEOच्या व्यक्तिगत तत्वांवर
HR ची धोरणं ठरतात. नेत्याची वैयक्तिक तत्व ऑर्गनायझेशनची संस्कृती घडवतात आणि तिथे आपली छाप कायमस्वरूपी उमटवतात. पेच प्रसंगांना नेते कसं तोंड देतात त्यावर कंपनीच्या संस्कृतीतला पुढचा टप्पा ठरतो. कर्मचाऱ्यांचे ऑर्गनायझेशन बरोबरचे संबंध नेत्यासमोर काही वेगळेच मुद्दे उपस्थित करतात. कामगार संघटनांमध्येही आमूलाग्र बदल घडवणारं नेतृत्व रुजल्याच्या खाणाखुणा दिसत आहे. भागात मी माझे याबाबतचे अनुभव, निरीक्षण आणि निष्कर्ष नोंदवले आहे. मी गोविंद ढोलकिया म्हणजे सगळ्यांचे गोविंद काका यांना सुरतमध्ये भेटलो. ते एक विलक्षण व्यक्तिमत्व असल्याचं मला माझ्या सुरतमधल्या एका मित्रानं सांगितलं होतं. मी त्यांना भेटायला उत्सुक होतो. ते त्यांच्या वयाच्या 13व्या वर्षी सुरतला आले आणि हिरे कापण्याच्या व्यवसायात कामाला लागले. काही वर्षांनंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आज ते अब्जावधी रुपयांची उलाढाल असलेली कंपनी चालवतात. केवळ 7वी पास असलेल्या एका माणसानं एका छोटेखानी उद्योगाला आज DBS सारख्या आंतरराष्ट्रीय नामांकित कंपनीकडून प्रतिष्ठा आणि मान्यता मिळवून दिली आहे. हे परिवर्तन कसं शक्य झालं? मी कोणीही नाही तरी मी काहीही करू शकतो हे तिथे प्रत्येक मॅनेजरच्या टेबलावर आणि रिसेप्शन रूम मधल्या भिंतीवर भव्य अक्षरात का कोरलेलं दिसतं? तुटपुंज उत्पन्न असलेल्या लोकांच्या समस्या सोडवायला मदत केंद्र उभारावं असं गोविंद काकांना का वाटलं? अत्यंत स्वस्त दरात रोगनिदान करणारं एक केंद्र उभारावं असं त्यांना का वाटलं? हे सगळे प्रश्न मनात घेऊन मी त्यांना भेटलो. डॉक्टर नीरव या HR प्रमुखांनी मला गोविंद काकांची मुलाखत घ्यायची आहे आणि ती रेकॉर्ड होणार आहे हे त्यांना आधीच सांगितलं होतं. मी कारखान्यात कुठेही फिरू शकतो आणि कोणाशीही बोलू शकतो असं मला डॉक्टर नीरव यांनी सांगितलं होतं. मी कुठेही जाऊन कशाचेही फोटो काढू शकतो असंही त्यांनी मला सांगितलं होतं. उद्योग जगतामध्ये इतका मोकळेपणा सहसा दिसत नाही. हिऱ्यांच्या आणि दागिन्यांच्या व्यवसायात तर अजिबातच नाही. मी गोविंद काकांना मतकेंद्रापाशी सकाळी भेटलो होतो, पण ती अगदी छोटी भेट होती. मदत केंद्रावर इतरांसाठी मदत मागायला आलेल्या लोकांना भेटणं आणि त्यांना वैद्यकीय इलाजांसाठी तात्काळ लागणारी रक्कम मंजूर करणं यासाठी ते तिथे आले होते. त्यावेळी झालेल्या भेटीत त्यांनी मला त्यांच्या कार्यालयात भेटायला बोलवलं. कारखान्यात फिरून आल्यावर मी गोविंद काकांना त्यांच्या कार्यालयात परत एकदा भेटलो. गोविंद काकांचं कार्यालय प्रशस्त आणि अत्याधुनिक होतं. चेअरमनच्या या कार्यालयाचं स्वरूप मात्र वैशिष्ट्यपूर्ण होतं. कार्यालयाच्या 2 भिंती संपूर्ण काचेच्या होत्या. एकातून सुरत शहर दिसत होतं आणि दुसऱ्यातून त्यांच्या इमारतीतलं प्रांगण दिसत होतं. मी जिथे बसलो होतो तिथून मला चेअरमनचं ऑफिस आणि प्रांगणापलीकडले 4 टेलिफोन ऑपरेटर दिसत होते. आपण काम करत असताना आपल्याकडच्या कर्मचाऱ्यांना दिसत आहोत याचं गोविंद काकांना काही विशेष वाटत नव्हतं. 40 फूट बाय 30 फूट अशा त्यांच्या भल्या मोठ्या केबिनमध्ये त्यांच्या समोर जसं टेबल होतं तसं आणखी एक टेबल होतं. दुसऱ्या संचालकांबरोबर आपलं ऑफिस शेअर करायला गोविंद काकांना काहीच समस्या नव्हती. यावरून मला 1970 साली एशियन पेंट्सचे चेअरमन असलेल्या C.H. चोक्सी यांची आठवण झाली. ते देखील त्यांचं ऑफिस दुसऱ्या 2 संचालकांबरोबर शेअर करायचे. मोठ्या कंपन्यांमध्ये महत्वाच्या पदावर असून आपलं ऑफिस शेअर करणं हा गुजराती संस्कृतीचा एक भाग असावा असं मला वाटून गेलं. आम्ही गोविंद काकांची मुलाखत घ्यायला सज्ज होतो. गोविंद काका हे एक उंचपुरं व्यक्तिमत्व होतं. ते अत्यंत अदबीनं, आत्मविश्वासानं आणि मनापासून बोलतात. समोरच्याचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकून घेण्याचं दुर्मिळ कौशल्य त्यांच्याकडे होतं असं माझ्या लक्षात आलं. त्यांना इंग्रजी कळत होतं, पण गुजराती मिश्रित हिंदीत संभाषण करणं त्यांना जास्त पसंत असावं असं मला वाटलं. तसं संभाषण करताना ते खुशालत होते. त्यांनी IIMAच्या विद्यार्थ्यांसमोर हिंदीत भाषण केलं होतं. गोविंद काकांच्या ओठांवर बोलताना स्मितहास्य असे. ते थेट तुमच्या डोळ्याला डोळा भिडवून बोलत आणि त्यांच्यासारख्या यशस्वी माणसाच्या वर्तनात न बसणारा लाघवीपणा त्यांच्या बोलण्यात असे.
त्यांच्यातला नम्रपणा आणि लाघवी वृत्ती ही कमावलेली दिखाऊ नसून नैसर्गिक होती. सावळ्या वर्णाचे शोधक नजरेचे गोविंद काका एखाद्या मध्यमवर्गीय माणसासारखे साधेसुधे दिसायचे. संपत्तीचा आढ्यताखोरपणा तर जाऊच दे, त्यांच्यासारख्या कर्तृत्ववान माणसाच्या स्वभावातली विनम्रता स्तिमित करणारी होती. मदत केंद्रावर माफ करा, त्यांच्याबरोबर झालेल्या माझ्या ओझरत्या भेटीत डोंगरेजी महाराजांचे ते अनुयायी असल्याचं त्यांनी मला सांगितलं होतं. मदत केंद्रावर मी डोंगरेजी महाराजांची प्रतिमाही पाहिली होती. डोंगरेजी महाराजांचे गुजरातमध्ये असंख्य अनुयायी होते. ते रामायण आणि भगवद्गीतेवर प्रवचन देत असत. मंडळी, याच्या पुढचा जो त्यांचा भाग आहे, म्हणजे गोविंद काकांच्या बरोबरचं त्यांचं जे संभाषण आहे किंवा मुलाखत आहे, ती आपण उद्याच्या भागात बघूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. माझी खात्री आहे की इतकं असं हे वेगळ्या विषयावरचं जे पुस्तक आहे ते आपल्या सगळ्यांना नक्कीच आवडत असणार. तर उद्या भेटूया पुढच्या भागासह. धन्यवाद.